आयुष्यात संसारिक बाई कधी सुखी होते तर महाराज सांगतात जेव्हा नवरा चांगला भेटतो. नवरा चांगला असेल तर बाई सगळा सासरवास सहन करते. खरंय की खोटंय? म्हणजे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या गावानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी आहे ना. बाई आनंदानं संसार करते. खरंय का खोटंय? तुळशीच्या मायमावल्या माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. खरंय का खोटंय? माझं झाल्यावर येईल मला अक्कल, तोपर्यंत मला सांगा खरंय की खोटंय ग? तुमचं झालंय ना ग, मग बोला की ग. खरंय का खोटंय? नवरा चांगला असावा, बाई सासरवास सहन करते. हे मी का बोलावं? माऊली सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाई सासरवासच आहे. जर प्रेम नवऱ्याचं असेल तर बाई सासरवास सहन करते. तर ते माझ्या जनाई म्हणतात देवा जर तू मायबाप असशील तर या लेकराला काय सासराचं दुःख सांग बरं. जिथे माहेर पंढरी आहे तिथे आमच्यासारख्याने काय दुःख करावं. कारण आम्हाला माहित आहे आमचं मूळचं घर आहे. माऊली वर्णन करतात माझ्यासाठी मूळचं घर आहे. जनाई वर्णन करतात जाते माहेराला, जाते माहेराला, आजकाल कलियुगाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शाणी आहे. एखाद्या मुलीला विचारलं ना का ग बाय हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतेस, हाय क्लास लाईफस्टाईल आहे तुझी, श्रीमंत मायबापाच्या कुठे जन्माला आलीस पण कधी भजन करताना देवाच्या दारात मस्तक ठेवताना दिसले नाहीस ग. ती फार कौतुकाने सांगते आम्हाला आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही बरं का माय. तो देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुला मानणार नाही तुझं अस्तित्व राहणार नाही हे सामर्थ्याने सांगतो देव मानतोय म्हणून. हे मी बोलत नाही दादा, गीतेमध्ये वर्णन आहे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमिन्नम चतुर्विध. अरे चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोडा. जठरामध्ये अग्निवरून वास करणारा, अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल. मीच तो विश्वेश्वर, मीच तो कृष्ण, मीच तो राम, मीच तो जगदीश्वर. कोण आहे देवासून? ही पंचमहाभूत ही मी. चालवणारा ही मी, बोलवणारा ही मी, दाखवणारा ही मी, जगवणारा ही मी, जगणारा ही मीच. ताकद लक्षात घ्या. म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक केला तर पहिला घास अग्नीला द्यायचा आहे आणि मग पुढचा स्वयंपाक करायचा. खरंय की खोटं? चुलीवाल्या द्यायच्या, गॅसवाल्या देत नाहीत. गॅसवाल्या तुम्हीही देत जा. ज्या काही गोष्टी सामर्थ्याने आमच्या समोर आल्या ज्याने आमचं जीवन सोपं केलं, जी टेक्नॉलॉजी आजच्या जगातली आहे ती वापरली पाहिजे. गॅस असेल, मिक्सर असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, अजून काही असेल. अर्थात जगाच्या पावलाला पाऊल देऊन चाललं पाहिजे तर जग वेड्यात काढतं. एखादी गोष्ट जर आपल्याला आली नाही तर लोक आपल्याला मूर्ख समजतात. जगाच्या पावलाला पाऊल देऊन चाललंच पाहिजे. आजच्या माझ्या प्रत्येक पिढीला विनंती आहे सामर्थ्याने स्टँडर्ड राहा, सुशिक्षित राहा, हाय क्लास मेंटेन करा, पण संस्कृती सोडू नका. काही करा ग, अर्थात ओढ राहा. आजच्या पिढीला विनंती माझी पैसे कमवा. हे जग तसंच चालतं बाबा. या कलियुगात फार मोठं सत्य आहे की ज्याच्या खिशात पैसा आहे आणि नावात प्रसिद्धी आहे त्याचा बोलबाला आहेच रे. कमवायचं रे. आपण बी काही गरीबाची लेकरं नाही. आपला बाप द्वारकेचा राजा आहे, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो, पंढरीचा राजा आहे. अरे आपण काही गरीबाची लेकरं आहेत का मला सांगा. हा विनंती आहे माझी. कुठले संत गरीब राहा म्हणले नाही. गरिबीत राहणं वेगळं आणि गरीब राहणं वेगळं. गरिबीत राहणं म्हणजे पैशाने गरीब, गरीब राहणं म्हणजे स्वभावाने नम्रता. नम्रता असेल ना आयुष्यात काही नाही.
आणि जेव्हा पैसा असून नम्रता असतं ना तेव्हा अजून भाव जास्त वाढतो की माणूस श्रीमंत आहे तरी याच्याकडे नम्रता आहे. विनंती आजच्या पिढीला पैसे कमवा. अर्थ हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. अर्थ पैसा शास्त्र सांगतं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवणं पुरुषाचा सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. कमवायचं हरकत नाही. पण देवा आम्ही नुसतं भजन करावं, आम्ही नुसतं विठ्ठल म्हणावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा का तर तू चालवतोस. पण मला सांग एवढं सगळं करून आमचं होणार आहे का? आमचा संसार सुखाचा करायला तू येणारच का? नावा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. अहो मी बोलावं वारी करील आणि त्याने करून घ्यावी. मी नुसतं जाईन म्हणावं त्याने घेऊन जावं. देव करतो. चोखोबाराय चोखोबारायची बायको सोयराबाई नाव तिचं. बाळंतीण होती. 9 महिने भरले. नामदारांचा 47 चरणाचा अभंग आहे. चोखोबाची कांता असे ती गर्वी न झाले तीस पूर्ण नवमास. 9 महिने भरले चोखोबाच्या बायकोला सोयराबाईला. बाईला सहज मनात आलं घरात काही नाही, नवरा काही कमवत नाही, कसा चालणार आहे संसार. पण बायको नवऱ्याला बोलली अधिकार आहे बाईचा. नवऱ्याला म्हटली धनी स्वामी आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल केलं काहीच म्हणलं नाही, तक्रार केली नाही, बायकोकडून कधी काही तुमच्याकडे मागितलंही नाही. पण खरं सांगू का आई म्हणून जीव तुटतो हो. लेकरू जन्माला येणार आहे, नवजात शिशु घरात येणार आहे आणि आपल्या घरात चांगली परिस्थिती सुद्धा नाही. काय खावं याची पंचायत आपल्या घरात आहे. स्वामी कसा चालणार आहे संसार? अहो विठ्ठल विठ्ठल म्हणून कुठं आयुष्य चालतं का? आणि भजन करून कुठं संसार फुलतो का? पाया पडतं तुमच्या. आता तरी काम धंद्याकडे लक्ष द्या, जरा संसाराचं बघा. नाही तर लेकराला काय खाऊ घालणार आहेत आपण? कसं वाढणार आहे आपलं? माझी बायको माझ्याकडे तक्रार करतीये, माझ्या विठ्ठलाच्या नामाला खंत समजतीये. या विचाराने चोखोबाने घर सोडलं आणि चोखोबा बहिणीच्या घरी रागात निघून गेले. चोखोबाराच्या बहिणीचं नाव निर्मलाबाई. बायकोचं काय? बायकोचं नाव काय? सोयराबाई. बहिणीचं नाव काय? निर्मलाबाई. काय नाव आहे? निर्मलाबाई. लक्षात ठेवा बरं नाव, कन्फ्युजन होणार नाही. निर्मला ताईच्या घरी गेलेले चोखोबा 2 प्रहर उलटले 2 प्रहर. पण नवरा काही घरी जेवायला आला नाही. शेवटी कशी जरी असली तरी बायकोच किती. भांडली काय आणि नाही भांडली काय, तिला नवऱ्याची काळजी वाटतेच. खरं पण संतांच्या बायका पण बायका होत्या, भांडायच्या, पण त्यांच्यासारखी काळजी कुणी करत. तुकोबारायांच्या जिजाऊ 2 झाल्या महाराष्ट्रात. प्रथम जिजाऊ तुकोबांच्या. लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांचे मासाहेब जिजाऊ आणि तुकोबांच्या बायको जिजाऊ, दोन्हीचंही नाव. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं नवरा दिला म्हणून या परमार्थाचा कळस उभा राहिला. ही दोन्हीही सामर्थ्य माझ्या. काय जिजाऊ आपल्या नवऱ्याला भाकरीसाठी स्वतःच पोट भरायच्या नाही, पण नवऱ्याची शिदोरी बांधून डोंगराने फिरायच्या. कारण तुकोबा कुठल्या डोंगरावर आहे हे तुकोबा कधीच सांगून जात. 4-4, 8-8 दिवस एका डोंगरावर, मग भंडारी असेल कुठलंही असेल, ह्या डोंगरावर तुकोबा जाऊन बसायच्या. भामचंद्र डोंगर असेल जाऊन बसायचं, भजन करायचं. मग असाच मासाहेब जिजाऊंनी, म्हणजे त्यांनाही आईच म्हणावं ना आपण, तुकोबारायांच्या बायकोला पण आपण आईच म्हणावं. त्या जिजाऊ मातेनं ती टोकरी घेतली आहे आणि ती शिदोरी घेऊन निघाल्या. चलत असताना त्यांच्या पायात काटा घुसला. चलताना काय झालं? काटा. सामर्थ्य बघा बाईमध्ये किती असतं. बाई जर पतिव्रता असेल, बाई जर सामर्थ्याने नवऱ्याची काळजी घेत असेल तर बाईमध्ये ताकद किती आहे तुळशीच्या मायेमावल्या लक्षात घ्या. तो काटा रुतलाय, तो काटा काढायला साक्षात वैकुंठीचा पांडुरंग वैकुंठाचा कारभार सोडून खाली येतोय आणि जिजाऊच्या पायातला काटा काढायचा प्रयत्न करतोय. तोंडातली थुंक घेतोय, लावतोय. आपण काय काटा दिसला पाहिजे ना कुठे रुतलाय तो, दिसण्यासाठी तोंडातली थुंकी घेऊन लावतोय, पुन्हा बोट घेतोय, पुन्हा तोंडात घालतोय. काटा दिसावा म्हणून तोंडातली थुंकी पायाला लावली नाही. त्या जिजाऊच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी आणि मी पवित्र होऊ याच्यासाठी माझ्या जगाच्या मालकाने ती थुंकी पायाला लावली.
बायकांमध्ये आहे त्या जिजाऊच्या पायाची धूळ जगाचा मालक चाटतोय आणि स्वतःला पवित्र समजतोय. काय तुकोबरायची बायको म्हणायचा विचार करा ना. त्या जिजाऊ जगाच्या मालकाकडे तक्रार करतात. कोणाकडे करतात? आई बापाकडे. कुठल्या? पंढरीच्या. स्वतःच्या विनंती आहे. स्वतःच्या मायबाबाकडे कधीच तक्रार करायला जाऊ नका, जगाच्या मालकाकडे करा. त्या जिजाऊ जगाच्या मालकाकडे तक्रार करतात. बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले विकाराच्या. काय तो विठ्ठलाला सांगते. विचारला मी काय तुकोबामध्ये कमी आहे? तुटे काच वीणा त्याला दोन तारा, तुटे काच वीणा त्याला दोन तारा, माझी जरा पंढरीच्या पंढरीच्या, माझी जरा पंढरीच्या. काय सांगू जगाला? काय करतो माझा नवरा? हा संतांच्या बायका. तशीच ती सोयराबाई सुद्धा जगाच्या मालकाकडे विठ्ठलाकडे तक्रार करते. माझे चोखोबा कुठे गेले? दोनदा जेवणाची प्रहर, दोनदा जेवणाची वेळ उलटली पण नवरा माझा घरी आला नाही. देवा अवघडलेली बाई आहे मी. आई ना बाप, बहीण ना भाऊ घरात, विचारायला सुद्धा कोणी नाही रे देवा. पहिलं लेकरू आहे माझं. अरे कौतुक कोण कौतुक तर सोड, पण माझं बाळंत पण कसं होणार आहे? माझा नवरा नाहीये घरात. नवरा असता तर काहीतरी सोय झाली असती माझी. माझा नवरा नाहीये घरात, विचारायला कुणी नाहीये, सांभाळायला कुणी नाहीये, विचारपूस करायला कुणी नाहीये. पांडुरंगा माझ्या नवऱ्याला पाठव. पण कसं असतं ना, जेव्हा संत भजन करतात तेव्हा साक्षात परमात्मा जरी रोखायला आला तरी संत थांबत, ही ताकद असते. देवाने चोखोबांना सांगावं पण चोखोबांनी ऐकू नये. माता देवाकडे दुसरा पर्याय नाही. जरा नीट ऐका. त्रैलोक्याचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, जगाचा जनार्दन आहे, वैकुंठीचा राया आहे. तो माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा या सगळ्या जगाचा कारभार सोडतो आणि चोखोबरायांच्या दारात चोखोबराच्या बायकोचं बाळातपण करायला येतो. इतकी ताकद फक्त नावाला. आपलाच भागवत चरण. पण देव आला कसा? देव देवाच्या रूपात येतो का? नाही. मग देव काय करतो? महाराज माझ्या चोखोबरायाच्या बायकोच्या बाळंतपणासाठी चोखोबरायाच्या बहिणीचं रूप माझ्या पांडुरंगाने घेतलं. कोणाचं? काय बहिणीचं नाव आहे? हा लक्षात आहे म्हणायचं. ठेवत जा जरा बाहेर. नाही ते बोलतं लक्षात राहतं. एकदा बाई भांडायला लागली की कवच काढी ह्याची गॅरंटी कधीचही काढते, पण लग्न जमल्यापासून काढते. बरं तुझं वय काय? तू काढते कधीच ते लक्षात राहत. हेही ठेवायचं. निर्मला, निर्मलेचं रूप घेतलं. साक्षात 16 शृंगार केलाय जगाच्या मालकानं. कपाळाला गंध लावलाय, कपाळाला कुंकू लावलाय, हातात बांगड्या घातल्यात, कानात झुमके घातलेत, मंगळसूत्र घातलंय, साडी नेसली आणि माझा जगाचा मालक बाई होऊन चोखोबराच्या दारात आलाय. सुखबाची बहीण थारा शारंग धर, बहिणी मुखडा पाग हाका मारी. काय ताकद आहे बघा. जगाचा मालक आलाय आणि सामर्थ्याने सांगतो बरं का. देवाचं नाव कसंही घ्या, संसारात घ्या, देवाच्या दारात घ्या आणि तर अजून कुठे घ्या. हे बाजू देऊ नका जरा.
देवाचं नाव कधी पाप देत नाही. काळा वेळा नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही. कसंही करा उद्धाराचा तुमचा. देवाचं नाम कसंही घ्या गार जमतंय. फक्त विनंती एवढीच आहे मोकळा द्यावाचा. विनंती एवढीच आहे भजनात नशा असावी. भजनात नशा असावी. नशेत भजन नसून. काय म्हणणं आहे तुमचं? बाटलीशिवाय याची डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा. गाण्याशिवाय याचा झांजा आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचं. भजन कसं पाहिजे दादा? भजन काय जुनी गोष्ट होती माय बाबली. थोडासा नीट आवाज कळलं पाहिजे एवढं तरी आवाज. भजन जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली सैत्वा. लेकरांची सेवा केली कसं पाहत आयुष्यभर जातील वाया. कसं ग माय किती आवाज काढता ग भांडताना. जरा प्रेमाने भजन गायला सांगितलं तर किती कंटाळा करता ग. अगं या नामातच तुम्हाला संसार सुखाची करायची ताकद आहे. प्रेमाने जरा भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही तुम्हीच म्हणा मलाही दाखवा इथं तस्वी हरी तो भक्त पुंडलिका आई बापाची केली सेवा. भक्ती पाहून भक्ता श्री हरी. भक्ती पाहून भक्ता आला भक्ताय श्री हरी. दोन्ही मलाही दाखवा विठुरायाची मंडळी. दोन्ही मलाही दाखवा दोन्ही मलाही दाखवा दोन्ही मलाही दाखवा. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी आपला हरी तो पहा. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी.
नामदेव